आता 10वीचा निकाल लागलेला आहे आणि 10वीचा निकाल लागल्यानंतर मुलांना बाहेर पडावं लागते बाहेर शिकण्यासाठी. तर असं वेळेस बाहेर पडल्यानंतर मुलांना शक्यतो मेसचंच खाणं खावं लागते. पण कधीतरी चेंज म्हणून मुलं हे सहजपणे ही रेसिपी बनवू शकतात. म्हणजे अंडा भुर्जी रेसिपी अगदी सोपी आहे. कोणी पण सहज बनवू शकते. अगदी योग्य प्रमाणात मी ही रेसिपी सांगितलेली आहे. तर मी जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या रेसिपीमध्ये अंड्याची भुर्जी बनवत आहे. ही भुर्जी कमीत कमी 3 ते 4 मुलं आरामशीर खाऊ शकतात. तर इथं सर्वात पहिले मी 7 अंडे घेतले. अंडे हे आपल्याला छान फोडून घ्यायचे. अंडे हे तुम्ही कोणतेही प्रकारचे घेऊ शकता, गावरान, बाकी कोणतेही तुम्ही इथे यूज करू शकता. तर हे 7 अंडे यामध्ये 3 किंवा 4 जणांची अंडा भुर्जी परफेक्ट होते. तर इथं मी सर्व अंडे इथं पहिले फोडून घेते. एका भांड्यामध्ये छान मिक्स करून घेऊ पूर्ण अंडा. तर इथे सर्वात पहिले मी सर्व अंडे फोडून घेत आहे. सर्व अंडे इथं फोडून घेतल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स केल्याच्याने अंडा भुर्जी अगदी छान दाणेदार तयार होते. कुठेही जाडी अशी राहत नाही. एकसारखी अशी अंडा भुर्जी तयार होते. त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची. तुमच्याकडे कढई, पॅन जे अवेलेबल असले ते घेतलं तरी चालते तुम्ही. त्यानंतर 2 चम्मचामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची 1 चम्मच. मोहरी तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त जिरं टाकलं तरी चालते. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यानंतर 1 चम्मच जिरं टाकून घ्यायचं किंवा अर्धा चम्मच. मध्यम आकाराचे 2 कांदे कट करून घेतले मी इथं बारीक, ते टाकून घ्यायचे. ते जास्त वेळपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे नाही, तर 2 ते 3 मिनिटच परतून घ्यायचे. थोडा हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. तर इथे मी छान 2 ते 3 मिनिटं कांदा हे परतून घेत आहे. त्यानंतर मध्यम आकाराचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतला, तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि परत एकदा छान परतून घ्यायचं. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं हिरवी मिरची घेतली बारीक कट करून, ती सुद्धा टाकून घेत आहे. थोडं 1 ते 2 मिनिटं परत टमाटर गळ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. आता यामध्ये थोडे मसाले टाकून घेऊ. मला थोडी ड्राय बनवायची आहे म्हणून मी हे अगदी छान जास्त कांदा किंवा टमाटर जास्त गळ करून घेत नाहीये किंवा जास्त सॉफ्ट करून घेत नाहीये. तर सर्वात पहिले इथे मी गरम मसाला टाकून घेतला अर्धा चम्मच. हळदी पावडर टाकून द्यायची अर्धा चम्मच. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची 1 चम्मच. तर इथे मी 2 चम्मच टाकून घेत आहे. मला थोडं तिखट बनवायचं आहे, त्यामुळे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकत असाल तर नक्कीच 2 चम्मच टाका. त्यानंतर धनिया पावडर टाकली 1 चम्मच. चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर परत एकदा छान अर्धा मिनिट छान मसाले परतून घ्यायचे आपल्याला. यामधला कोणता मसाला तुमच्याकडे अवेलेबल नसला तर तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असले मसाले तितकेच टाकले तरी चालते, तरी पण अंडा भुर्जी छान होते. त्यानंतर आपण जे अंड्याचं सारण बनवून घेतलं ते टाकून घ्यायचं आणि पटापट छान मिक्स करून घ्यायचं. गॅसचा फ्लेम वाढवून घ्यायचा. गॅसचा फ्लेम मोठा करून पटापट चम्मच देत राहायचं, नाहीतर अंडा लगेच तळायला लागते. तर छान मिक्स करून घेत आहे. तुम्हाला जर ही अंडा भुर्जी थोडी पातळ बनवायची असेल तर जेव्हा आपण मसाल्याचं परतून घेतला तेव्हा थोडं 1 कप पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला ड्राय नसेल बनवायची तर थोडी पातळ सुद्धा बनते. पण मला इथं ड्राय बनवायची होती म्हणून मी याला पाण्याचा यूज केलेला नाही आहे. तर अगदी छान दाणेदार तयार करण्यासाठी असे चम्मच कंटिन्यू देत राहायचं. मस्त अशी दाणेदार जशी बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा ठेल्यावर मिळते तशीच अशी मोकळी अंडा भुर्जी तयार होते. बघू शकता अशा प्रकारे मी छान अशी मोकळी अंडा भुर्जी तयार करून घेत आहे. एक 2 ते 3 मिनिटं लागतात फक्त आपल्याला.
गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा. आता स्मेल तर खूप छान येत होता. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची थोडीशी आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून घ्यायचा. अंडा भुर्जी आपली तयार आहे. तुम्ही ही पावसोबत, पोळीसोबत किंवा सँडविच बनवून सुद्धा खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. तर इथं आपली पूर्ण अंडा भुर्जी तयार आहे. अगदी साध्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून रेसिपीचे नवीन नवीन व्हिडिओ आलेले पटकन तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल सर्वात पहिले. तर इथे छान अशी अंडा भुर्जी तयार आहे. तुम्हाला कशासोबत आवडेल खायला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ